नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. गुरुपुष्यामृत योग येत आहे. या योगावर धनवृद्धीसाठी उपाय करा. उत्पन्नात 1001% वाढ ही नक्कीच होणार. सुख समृद्धी नांदणार. म्हणूनच या गुरुपुष्यामृत योगावरती काही खरेदी करण्यापूर्वी हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत ऐका. कारण या व्हिडिओमध्ये जे मी सांगणार आहे ते सौभाग्य, समृद्धी, ज्ञान, संपत्ती आणि अनेक गोष्टींसाठी कारक आहे. कारण गुरु आणि पुष्य हे जे नक्षत्र दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस या दोघांच्या संयोगाने हा जो योग अत्यंत शुभ मानला जातो तो तयार होतो. म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये आलेला हा 21 मेला जो गुरुपुष्यामृत योग आहे तो काही साधासुद्धा नसून समृद्धी, संपत्ती, सौभाग्य तुमच्यासोबत घेऊन आलेला आहे. आणि या काळात तुम्ही यशस्वी होण्यासाठी काही उपाय देखील करणं गरजेचे आहे. सर्वार्थ सिद्धी आणि अमृत योगाचा शुभ संयोग असल्यामुळे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. असे काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात घडणार आहे. धनसंपत्तीमध्ये तर वाढ होणारच आहे. पण जेव्हा हा गुरुपुष्य योग गुरुवारी जेव्हा येतो तेव्हा या पुष्य नक्षत्राला 27 नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं. पुष्य नक्षत्र क्रमाने 8व्या स्थानावर येतं. पुष्य नक्षत्र जे आहे त्याचा स्वामी चंद्र आहे. म्हणूनच या दिवशी कोणतेही कार्य करण्यासाठी वेळ पाहिली जात नाही. शुभ कार्य हे दिवसभर केलं जातं. या योगामध्ये जमीन, मालमत्ता, दागिने खरेदी करणं अत्यंत शुभ आहे. पण अधिक महिना असल्यामुळे यंदा आपण हे काही खरेदी करणार नाही. तर उलट जास्त प्रमाणामध्ये आपण नोकरी, व्यवसाय उन्नतीमध्ये कसं पुढं जाता येईल यासाठी उपाय पाहणार आहोत. उपाय लिहून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नीट लक्ष देऊन ऐका. असे बरेच उपाय आहेत जे तुम्ही फक्त ऐकता पण ते करत नाही. त्याचप्रमाणे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अशाच नवनवीन माहिती आणि उपाय जे आहेत जे 100% परिणामकारक आहेत ते मी तुमच्या पुढे नेहमी सादर करत असते, लिहून घ्या म्हणत असते, नेहमी तुमच्याशी शेअर करत असते. तर त्यामध्येच आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एकाक्षी नारळ जर मिळाला तर तो जरूर खरेदी करून घेऊन यायचा आहे. त्याची पूजा करायची आहे. गाईला आजच्या दिवशी चपातीवरती गुळाचा खडा त्यावर थोडंसं तूप असं मिक्स करून तो नैवेद्य गाईला चारायचा आहे. आजच्या दिवशी शुभ मानलं जातं. शुक्र ग्रह हा उंचावला जातो. यामुळे नोकरी व्यवसायात येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत हा नैवेद्य गाईला अर्पण करायचा आहे. संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठीच हा एकाक्षी नारळ आजच्या दिवशी देवाऱ्यामध्ये याची पूजा करायची. हळदी कुंकू समर्पण करायचं, धूपदीप ओवाळायचं, फूल अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या. त्यानंतर हा रात्री पुष्य नक्षत्र संपण्यापूर्वी हा नारळ आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे. लाल कपडामध्ये बांधून. हा लाल कापड जो आहे तो आपण पॉकेटमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीत ठेवलं तरी अतिउत्तम आहे. त्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येतो. संपत्तीत वाढ होते, बरकत होते. हळूहळू बरकत वाढत जाते. त्याचबरोबर अनेक नवनवीन नोकरीच्या शोधात असतात. अनेकांना नवीन नोकरी किंवा जॉबच्या शोधात असणाऱ्यांनी करिअरमध्ये प्रगती व्हावी, इन्क्रिमेंट मिळावी असं वाटतं. त्यांनी पारद लक्ष्मीची पूजा करायची आहे आजच्या दिवशी. पारद जे शिवलिंग मिळतं त्याप्रमाणेच पारदचं लक्ष्मीची मूर्ती वगैरे मिळते. तर ती तुम्ही जरूर खरेदी करा. त्यामुळे तुम्हाला अनेक चांगला अनुभव येतो आपल्या करिअरमध्ये ग्रोथ होण्यासाठी, बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी. तर हा अनुभव जरूर घ्या. अनेकदा बघा रखडलेले पैसे लवकर मिळत नाही. अशा वेळी काही समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच गुरुपुष्यामृताच्या दिवशी घराबाहेर हळदी कुंकू मिक्स करून स्वस्तिक बनवायचं आहे. आणि दक्षिणावर्ती शंख हे जे आहे त्याची पूजा करायची आहे. नसेल तर हा शंख जरूर आजच्या दिवशी खरेदी करा. धार्मिक मान्यतेनुसार दक्षिणावर्ती शंख पूजन केल्याने भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. महालक्ष्मी म्हणजे थोडक्यात अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद प्राप्त होतो. अडकलेले पैसे मिळतात, दारिद्र्य दूर होते. म्हणूनच गुरुपुष्यामृताच्या दिवशी दारिद्र्य दूर करण्यासाठी आणखीन एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे आजच्या दिवशी चांदीचा चौकोनी तुकडा हा विकत घेऊन यायचा आहे घरी. आणि देवी लक्ष्मी मातेसोबत देवाऱ्यामध्ये या चांदीच्या चकोराची पूजा करायची आहे. विधिवत गंगाजलाने साफ करायचं, त्यानंतर दुधाने साफ करायचं आणि त्याबरोबर हळदी कुंकू फुलं हे आहेत ते अर्पण करायचे. माता लक्ष्मीची पूजा करून तिथे हा चौकोनी तुकडा ठेवायचा आहे. आणि त्याचबरोबर
दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी हा चौकोनी तुकडा नेहमी आपल्यासोबत ठेवायचा. हा सोबत ठेवल्यामुळे देवी लक्ष्मी सदैव आपल्यासोबत वास करते, गरिबी दूर होते आणि माता लक्ष्मी स्थिर होते. म्हणूनच गुरुपुष्यामृताच्या दिवशी हा उपाय करण्याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. मोठमोठे ज्योतिषी हा उपाय सांगतात. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी श्रीयंत्र घरी आणावे, लाल कापडावर त्याला ठेवावं, कच्चे दूध आणि गंगाजलाचा अभिषेक करून देवी लक्ष्मीजवळ याची स्थापना करावी. लक्ष्मीसोबत श्रीयंत्राला हळदी कुंकू लावून नैवेद्य साखर अर्पण करावा. 21 वेळा श्रीसूक्ताचे पठण करायचे यापुढे श्रीयंत्राच्या समोर आणि त्याचबरोबर कमळगट्ट्याच्या माळेने जप करायचा आहे. लक्ष्मी देवीचा म्हणजे लक्ष्मी मातेच्या मंत्राचा कोणताही जप तुम्ही करा. अगदी बीजमंत्र श्रीम हा जरी तुम्ही म्हटलात 108 वेळा तरी चालणार आहे. असे केल्याने तुमची संपत्ती वाढेल, मान सन्मानासह सौभाग्य देखील वाढेल. म्हणूनच गुरुपुष्यामृत योगात हा उपाय करायला विसरू नका. खूप चांगला असा असर दिसेल तुम्हाला. काही गोष्टी ह्या फक्त खरेदी करून घरात ठेवण्यापेक्षा अशा प्रकारच्या धार्मिक गोष्टी जर खरेदी केल्या आणि त्या दर महिन्याला पौर्णिमेला तुम्ही यांची पूजा केली, यांना विधिवत मंत्राने चार्ज केलं, तर बघा मग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जी कृपा आहे तुमच्यावरती सदैव राहील. या दिवशी कनकधारा स्तोत्राचं देखील पठण केलं जातं. पण हे पठण करण्यापूर्वी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. खिरीचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर हे जे कनकधारा स्तोत्र आहे ते पाठ करावं किंवा जर येत नसतील, उच्चार चुकतील अशी भीती वाटत असेल तर मोबाईलवरती लावून तिथे शांतपणाने डोळे झाकून यातील शब्द न शब्द व्यवस्थित ऐकावा. यानंतर खिरीचा प्रसाद सर्वांना द्यावा, आपल्या घरात जेवढे आहेत त्या सगळ्यांना. यामुळे मानसिक ताणतणाव कमी होतो, संपत्तीमध्ये हळूहळू बरकत होऊ लागते. कनकधारा स्तोत्राचं खूप छान असा अनुभव आहे, तर तो तुम्ही जरूर घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया. पण हो, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. त्याचबरोबर सोबतचं बेल बटन प्रेस करा. नोटिफिकेशनचं सबस्क्राईब केलं तरी नोटिफिकेशनचं बेल बटन प्रेस करणं गरजेचं आहे. आणि हे जे उपाय आहेत ते लाल किताबात धरून आहेत, मी नेहमी सांगत असते. तर जास्तीत जास्त हे उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुमचं आयुष्य किती छान प्रकारे बदल जातं ते.